नमस्कार, मी वैष्णवी एमसी न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। जालन्यामध्ये घडलेल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। सविस्तर बातम्या। जालना जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरी करणारा एक जण जेरबंद करत परतूर पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 7,70,000 रुपये किमतीचा 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या। जालना जिल्ह्यात दुचाकी चोरी करणाऱ्या एकाच पोलिसांनी जेरबंद केले। जालन्याच्या परतूर पोलिसांनी ही कारवाई केली। या कारवाईत 7,70,000 रुपये किमतीच्या 11 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत। परतूर शहरासह जिल्हाभरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास करत असताना परतूर पोलीस पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या एकास ताब्यात घेतले। सुरेश भगवान आऊज असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी आरोपीकडे दुचाकी चोरीच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे। या कारवाईत आरोपीने जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून चोरी केलेल्या 7,70,000 रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या तब्बल 11 दुचाकी जप्त केल्यात। सदर आरोपीकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून या प्रकरणातील अधिक तपास परतूर पोलीस करतायत। जालना शहरातील जुना मोंढ्यातून व्यापाऱ्याच्या गाडीतून 2 लाख रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे। विजय हरिदास निंबाळकर असे या व्यापाऱ्याचं नाव असून तो खरेदीसाठी जालन्यामध्ये आला होता। जालना येथील जुना मोंढा भागात खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्याच्या जुन्या मोंढ्यातून व्यापाऱ्याच्या गाडीतून 2 लाख लंपास, एर्टिगा गाडीमधून अज्ञात चोरट्याने 2 लाख रुपये असलेली पिशवी लांबविल्याची घटना सोमवारी 11 ऑगस्ट रोजी दुपारी जालना शहरातील जुना मोंढा भागात घडली आहे। विजय हरिदास निंबाळकर असं या व्यापाऱ्याचं नाव असून सदर व्यापारी बदनापूर तालुक्यातील काबडगाव येथील असून सोमवारी दुपारी 12 वाजे दरम्यान जुन्या मोंढ्यातील महाराष्ट्र बँकेसमोर आपली 4 चाकी एर्टिगा कार उभी करून बँकेत गेले होते। बँकेतून कामकाज करून परत आल्यानंतर 2 लाख रुपये असलेली पिशवी निंबाळकर यांनी कारच्या सीटवर ठेवली। बँकेतून परत येईपर्यंत अज्ञात चोरट्यांनी कारच्या टायरची हवा सोडली होती। टायर पंक्चर असल्याने त्या व्यापाऱ्याला कळालं। टायर बदलत असताना अज्ञात चोरट्याने कारच्या मागची डिक्की उघडून मधल्या सीटवर ठेवलेल्या 2 लाख रुपये असलेली पिशवी लांबवली। घटनेची माहिती कळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केलं असून हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राजू वाघमारे हे करतायत। जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी प्लास्टिक बॉटल वापरल्याच्या प्रकरणी 5,000 रुपयांचा दंड त्यांना भरावा लागलाय। कार्यकारी अभियंता सविता शालकर यांना हा दंड ठोठावण्यात आलाय। जिल्हा परिषद आवार आणि इमारत परिसर स्वच्छ राहावा यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। तत्कालीन सीईओ वर्षा मीना यांनी सुद्धा इमारतीत थुंकणाऱ्यास 5,000 रुपयांचा दंड आकारण्याची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात कोणावरही हा दंड आकारण्यात आलेला नव्हता। त्यानंतर नूतन सीईओ मिन्नू पीएम यांनी तीच नियमावली कायम ठेवत स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून 5,000 रुपये दंड आकारण्याचे जाहीर केलं होतं। यात प्लास्टिक वापरावर सुद्धा बंदी घालण्यात आली होती। एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या कार्यालयात परिसर आणि कार्यालय देखील अधिकाऱ्यांना धरून कार्यकारी अभियंता सविता शालकर यांना 5,000चा दंड ठोठावलाय। त्यामुळे जिल्हा परिषदेत फक्त घोषणेपुरता दंड नसून तो प्रत्यक्षात आकारण्यात येत असल्याचं दिसून येतंय। व्यापारी महासंघ जिल्हा जालनाच्या महिला पुरुष पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मराठवाडा विभागीय अध्यक्ष हस्तिमल बम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। या बैठकीमध्ये स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यात आलं असून विदेशी वस्तूंची आयात थांबवण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। व्यापारी महासंघ जिल्हा जालनाच्या महिला पुरुष पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मराठवाडा विभागीय अध्यक्ष हस्तिमलजी बम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी राज्य उपाध्यक्ष सतीश पंच, मराठवाडा विभागीय सचिव सुखदेव बजाज, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश राऊत, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीता मोहिते पाटील मंचावर उपस्थित होते। बम म्हणाले, नुकतेच कॅट व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष BC भरतिया, राष्ट्रीय महामंत्री आणि दिल्ली चांदणी चौकचे नवनिर्वाचित खासदार प्रवीण खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्ली येथील संसद भवनात देशाचे लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। संसद भवनात व्यापाऱ्यांची बैठक हा देशाच्या इतिहासात प्रथमच आहे। तसेच मागील हप्त्यात दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री
गुप्ता यांच्या सोबत सुद्धा उद्योजक व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती। विशेष करून पंतप्रधानांनी राष्ट्रहितासाठी स्वदेशी मालालाच प्राधान्य द्या असं व्यापाऱ्यांना आवाहन केलं। त्या अनुषंगाने संपूर्ण देशात कॅट व्यापारी संघटनेतर्फे हे अभियान राबवण्यात येते। संपूर्ण मराठवाड्यात संपर्क दौरा बैठका घेऊन प्रत्येक जिल्ह्यात स्वदेशीवर भर देऊन विदेशी मालावर बंदी आणण्यासाठी जनजागरण करून प्रत्येक प्रतिष्ठानावर फलक आणि शहरात गावात होर्डिंग लावून प्रचार प्रसार करू असे बम म्हणाले। पंच मार्गदर्शन करताना कुटुंब, समाज, व्यवसाय, उद्योगात सर्वात प्रथम राष्ट्र आहे। आपला देश जगात तिसरी महासत्ता होतोय, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आपल्या सहकार्याने देश जगात प्रथम क्रमांक आणण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी आत्मनिर्भर भारतासाठी विदेशी मालाचा बहिष्कार करणं गरजेचं आहे असं पंच म्हणाले। महिला आघाडीच्या अध्यक्षा मोहिते म्हणाल्या, आपण सर्वांनी विदेशी मालाची खरेदी विक्री करू नये, त्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रतिज्ञा आणि शपथ घेतली पाहिजे। या अभियानात महिला आघाडी देशाच्या हितासाठी कुठेही कमी पडणार नाही। राऊत, बजाज, आनंदी अय्यर, प्रिया जोशी यांनी आपले विचार मांडले। अतुल लड्ढा बोलताना घर घर तिरंगा, हर घर दुकान तिरंगा अभियान प्रारंभ करण्याचे सुचवलं। या बैठकीसाठी संदीप काबरा, शिवजी तनपुरे, रामभाऊ मोहिते, प्रमोद जोशी, ॲडव्होकेट सुब्रमण्यम अय्यर, अनिकेत अय्यर, गाजरे आदींनी परिश्रम घेतले। बैठकीचे सूत्रसंचालन डिजिटल अभियानाचे प्रमुख मकरंद शहापूरकर यांनी केले, तर आभार सचिव प्रवीण मोहता यांनी मांडले। आज कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड एसोसिएशन के मार्फत से जो हमको सूचना मिली है कि इंडिया लेवल पर ट्रम्प द्वारा आर्थिक जो मार हमारे व्यापारियों को, उद्योगों को होने वाली है, इसके लिए पूर्ण भारत देश में ट्रम्प के द्वारा जो 50% टैरिफ लगाया गया है, उसके विरोध के चलते देश के अंदर अपने व्यापारियों को, अपने उद्योजकों को ये आह्वान करना है कि स्वदेशी वापरना बहुत ज़रूरी है। हर चीज़, हर प्रोडक्ट स्वदेशी होना चाहिए। और जो अपन एक्सपोर्ट करते हैं, जो एक्सपोर्ट करने के बाद जो घाटा अपने यहाँ के उद्योजकों को होता है, उसका निवारण भी किस प्रकार से हो, यह लाइन ऑफ एक्शन हमारे को सेंटर द्वारा बताई जा रही है। और इसी कड़ी के अंदर हम महाराष्ट्र लेवल पर आज मराठवाड़ा की जो मीटिंग हुई है, उसके अंदर लोकल फॉर वोकल, स्वदेशी का बहिष्कार, स्वदेशी का वापर व विदेशी का बहिष्कार, इस प्रोडक्ट के लिए हम सभी एकत्र हुए हैं। और हम इसका जो प्रचार प्रसार है कि हम हमारे ग्राहक, हमारे व्यापारी, हमारे उद्योजकों को स्वदेशी का वापर करना चाहिए, इसके लिए हम अवेयरनेस करेंगे, जन जागृति करेंगे और अपने देश की आर्थिक नाड़ी को मजबूत करने के लिए, देश को आर्थिक महासत्ता की ओर बढ़ाने के लिए हम आज प्रयत्नशील है। जिस प्रकार से देश के सैनिक देश की रक्षा के लिए तत्पर रहते हैं, उसी प्रकार हमारे व्यापारी वर्ग को भी देश की रक्षा के लिए, आर्थिक महासत्ता बनाने के लिए हम सभी सक्षम हैं और देश को आर्थिक महासत्ता बनाकर ही रहेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापार। व्यापारी महासंघ जिला जालना व मराठवाड़ा विभाग की ओर से एक स्वदेशी माल को प्राधान्य देने के उद्देश्य और विदेशी माल का बहिष्कार करने के संदर्भ में आज की मीटिंग में हमारे साथ सतीश जी पंच, बजाज साहब, राउत साहब और महिला आघाड़ी की प्रमुख और सभी लोग हमारे प्रमुख यहाँ पर उपस्थित है। और आज के इस मीटिंग में जो हमारे देश के पंतप्रधान ने जो आह्वान किए विदेशी माल का बहिष्कार करने के लिए, और उसके साथ साथ हमारे व्यापारी संगठन केट के राष्ट्रीय प्रमुख प्रवीण जी खंडेलवाल और भरतिया जी ने जो हमको सूचना दिए, उस सूचना के अनुसार आज यहाँ पर हमने मीटिंग लिए। और इस मीटिंग में हमारे सभी व्यापारी भाइयों के पास जो विदेशी माल है वो 1 महीने के अंदर अंदर सेल आउट कर देना चाहिए। और इसके बाद हमारे संपूर्ण मराठवाड़े में हम विदेशी माल का बहिष्कार करने का हमने निर्णय लिए। मैं मराठवाड़ा विभाग का अध्यक्ष के नाते सभी को आह्वान करता हूं
कि विदेशी माल का सभी लोगों ने, व्यापारियों ने बहिष्कार करना चाहिए। रेड्यांची झुंज लावण्याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालना तालुक्यातील खरपुडी शिवारामध्ये ही झुंज लावण्यात आलेली होती। जालना तालुक्यातील खरपुडी शिवारात रेड्याची झुंज लावल्याप्रकरणी तालुका जालना पोलिसांच्या फिर्यादीवरून टक्कर लावणाऱ्या 7 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। फारुख सादिक तुंडीवाले, शेख अमजद शेख मंजूर, इब्राहिम परसूवाले, शेख अकीम शेख लाल, शेख खालिद शेख सलीम, श्याम जगन बोर्डे, सय्यद अमजद सय्यद रफीक यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत। जालना तालुक्यातील खरपुडी शिवारात ही झुंज सुरू असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे तालुका ठाण्यातील कर्मचारी या भागात गेले। या ठिकाणी अनेक भागातून रेडे आणण्यात आले होते। पोलीस आल्याचं पाहता झुंज लावणारे पळून गेले। या प्रकरणात भगवान नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले। रेड्यांची झुंज लावल्याची माहिती मिळाली असता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तालुका ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंतराप, धस, शिरगुळे, भडांगे, जगताप, माळी, काळे, पालवे हे घटनास्थळी गेले। पोलिसांची गाडी आल्याचं पाहताच टकरी लावणारे पळून गेले। या प्रकरणाचा अधिक तपास विलास आठवळे करतायत। जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील एका तरुणीची रात्री 2:30 वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबियांनी सकाळी 4 वाजता अंत्यविधी उरकून घेतला। त्यानंतर पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी तरुणाच्या वडिलांसह 2 भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, पण परस्पर अंत्यविधी केल्याबाबत वेगळा गुन्हा दाखल करण्यात येतोय। जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री 2:30 वाजता मृत्यू झाला। त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी भल्या पहाटे 4 वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला। मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशानभूमीत धाव घेतली, तेव्हा मृतदेह जळत होता। पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली। मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्याप्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या 2 भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले। तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे। वंजार उमरद नावाचा गाव आहे जालना तालुका पोलीस स्टेशन तिथे सकाळी पोलिसांना अशी माहिती भेटली होती की रात्रीमध्ये एक मुलीचा यंग 21 जवळपास वयाची मुलीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि ते कुठलीच पोलिसाला न सांगता रात्रीमध्ये त्याच्या कुटुंबाने अंत्यविधी पण केली। अशी माहिती भेटल्यावर लगेच सकाळी तालुका जालनाची टीम आणि स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि सर्व सिनियर अधिकारी घटनास्थळी गेले, सगळा तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही फॉरेन्सिक टीमची डॉग स्क्वॉड सगळी हेल्प घेतलेली आहे। जो काही अंत्यविधीनंतर अवशेषमधून काही सॅम्पल्स वगैरे DNA साठी घेण्याचा, तसेच घरामध्ये सगळ्या फॉरेन्सिक पुराव्याच्या दृष्टिकोनातून पुरावे गोळा पोलिसांनी केलेले आहे आणि पुढे याच्यामध्ये आता एक आकस्मिक अननॅचरल डेथची तक्रार जो जुना CRPC 174 म्हणायचा AD ती दाखल केलेली आहे। तसेच जो काही ही पुरावा पोलिसाला न सांगता नष्ट केला आहे किंवा प्रेतचा अंत्यविधी केला आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि पुढचा आता तपास याच्यामध्ये नेमका कारण काय, कशामुळे झाली, काय फाऊल प्ले आहे का, ते सगळ्याची तपास आम्ही करत आहोत। सर, बॉडीची विल्हेवाट लावण्यात आली याविषयी एक वेगळा गुन्हा दाखल होणार आहे? हो, याचा वेगळा गुन्हा दाखल होणार आहे। AD एक दाखल झाली आहे, त्याचा वेगळा गुन्हा दाखल होणार आणि नेमकं कारण काय मृत्यूचा, नॅचरल कारण आहे, सुसाईड आहे किंवा काय फाऊल प्ले आहे, म्हणजे हे सगळे अँगलनी आता आम्ही तपास करणार। या बातमीसोबतच वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची। पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए
मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन। पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो। आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं। आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी। शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे। आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी। आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी। याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे।